ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज हे खूप जास्त संतापलेले असतात, कारण त्यांना आता खूप मोठं सत्य कळलेलं असतं. ते म्हणजे आपल्या भावाचं. आपला भाऊ काय किती खालच्या थराला जाऊन हे सगळं तो करून बसला आहे. आणि त्याच वेळेला त्यांना हेही लक्षात येतं की आपण जेव्हा या सगळ्याचा विचार करतोय तेव्हा आपल्या म्हणजेच ज्या सुमनला किती या सगळ्याची यातना भोगावी लागली असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार ना आता रविराजांना येतो. दुसरीकडे मात्र आता पूर्णाची यासुद्धा आता भडकलेल्या असतात आणि त्यासुद्धा रागातच पाहत असतात. आणि त्याही म्हणत असतात की तुला तर मी मुलासमान मानलं होतं रे, पण तू काय निघालास, आपल्या घरातल्या स्त्रीला मारहाण करतोस, हे कसं शक्य आहे? आपण मातेसमान मानतो प्रत्येक घरातल्या स्त्रीला आणि तू हे सगळं करतोय. आता पूर्णाची त्याला बोलत असते, नागराजला एवढं सगळं बोलून सुद्धा तो थोडी ना कबूल होणार आहे. तो आता लास्टपर्यंत हेच सांगत असतो की मी काही केलेलं नाही आहे, मला प्लीज समजून घ्या. पण आता मात्र समजून घ्यायच्या मनस्थितीत कोणीही नसतं, कारण सुमन जी आहे ती अचानकपणे घर सोडून गेलेली आहे, ती गायब झालेली आहे. म्हणून सगळ्यांनाच टेन्शन येतं. पण इकडे असणारा हा नागराज हा आता असं दाखवत असतो की त्याला काहीच माहीत नाही आहे, उलट तोच खूप जास्त टेन्शनमध्ये आहे असंच काहीसं तो आता दाखवत असतो. तर रविराज म्हणतात की ज्या वेळेला सुमनला या मोठ्या धीराची गरज होती तेव्हा सुमनला मी मदत करू शकलो नाही ना, याची मला खूप जास्त खंत वाटते. मी काय करू म्हणजे या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. आपल्याला ना काही झालं तरी लवकरात लवकर सुमनला शोधून काढायला हवं. अजूनही सांगतोयस का कुठे ठेवलंयस ते? बोल लवकर, कुठे ठेवलं आहेस तिला? मी तुला शेवटचं विचारतोय. अरे दादा, खरंच सांगतोय रे, मला नाही माहिती रे ती कुठे. मला जर माहिती असलं असतं तर मी तुझ्यासमोर असा उभा राहिलो असतो का रे? मी नाही का माझ्या बायकोची काळजी करत? अरे तुमच्यासारखीच मलासुद्धा माझ्या बायकोची काळजी आहेच की. ती कुठे गेली आहे, काय करत असेल, या सगळ्याबद्दल मलाही वाटतं. पण खरंच ती नाही आहे तर आम्ही तरी काय करू, असंही आता तो म्हणत असतो. पण इकडे आता या नागराजची कारणं कोणालाही पटत नसतात, म्हणजे कोणालाही हे उत्तर न पटण्यासारखंच असतं. अशी ही उत्तरं हा नागराज देत असतो. पण तरीसुद्धा आता रविराज हे सुमनला शोधायचं ठरवत असतात, पण नागराजला मात्र आता तिथेच उभं करतात. नागराजला कुठेही जाऊ द्यायचं नाही हे मात्र आता त्यांनी ठरवलेलं असतं. इकडे आता नागराज जो आहे तो अगदी पोटतिडकीने सांगत असला तरी आता त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नव्हतं, कारण नागराज त्या विश्वासाच्या पात्रतेचाच नव्हता. इकडे आता तो म्हणतो की खरंच मी सांगतोय, माझी बायको स्वतः हरवली आहे, याचा मला खूप जास्त त्रास होतोय. मी माझ्या परीने मी सुद्धा शोधायचा प्रयत्न करतो आणि तुम्हीसुद्धा शोधायचा प्रयत्न करा. मला असं वाटतं ना ती तुझ्या कोणत्या नातेवाईकांकडे गेली असेल का? तसे तिची आत्याही इथे राहते, तिचा भाऊही इथे राहतो, आपण त्यांच्याकडेही चौकशी करूया, असंही आता तो बोलत असतो. पण रविराजांना माहिती असतं की ही सगळी नाटकं चालली आहेत, कारण आताही तो खोटंच बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी रविराजांना बरोबर कळत असतात. पण आता तो इतका साळसूटपणाचा आव आणतो ना की लगेच ना आपला मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलवर ना त्या आत्याला वगैरे फोन लावतो आणि त्यांना विचारतो की सुमन तुमच्याकडे आली आहे का? सुमनचा आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट दिवसभर झाला होता का, हे सुद्धा आता तो फोन करून विचारतो. इकडे मात्र आता सायलीला संशय येत असतो. सायली म्हणत असते की हे तर काळजी करतायत, पण काळजी करायचं नाटकही करू शकतात, भरोसा नाही या माणसाचा. खरंच ना काय चाललं आहे आतमध्ये, या सगळ्या गोष्टींचा तपास ना सायली बरोबर घेत असते. आणि जेव्हा सायली या सगळ्याचा शोध घेत असते तेव्हा मात्र आता सायलीच्या डोक्यामध्ये बरेच विचार सुरू असतात आणि ती म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या मुळाशी जायला हवं. मला तर पूर्ण संशय आहे की या सगळ्याबरोबर या नागराजचाच हात आहे. दुसरीकडे प्रियालासुद्धा नागराजवरच संशय येत असतो, कारण जो माणूस लपवून ठेवू शकतो त्या महिपतला तर आपल्या बायकोलासुद्धा किडनॅप करू शकतो, ही गोष्ट बरोबर माहिती असते. आणि म्हणूनच आता त्या गोष्टीचा पुरेपूर वापर इकडे मात्र आता सुरू असतो. इकडे आता सुमनचा हात बांधलेला असतो, म्हणूनच सुमन तिचा हात सोडवायचा प्रयत्न करत असते. ती तिच्या हाताला जोरदार ताण देत असते आणि हात सोडवायला बघत असते. पण हे सगळं बघून महिपतला हसू येते. तर कमाल झाली, आपल्या स्वतःच्या बायकोला असं कोणी गुंडाबरोबर बांधून ठेवते का? आणि इथे मात्र आता बिचारी ती
स्वतःचा हात सोडवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत असते, पण तिचा हात काही केल्यास सुटत नसतो. तर इकडे आता नागराज रविराजांना म्हणतो की मी तिच्या घरी म्हणजेच त्या आत्याला वगैरे फोन केला होता, पण ती तर तिथेही गेली नाही आहे. मग ही कुठे गेली असेल? खरंच ना, नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे हिने. मला ना खूप जास्त काळजी वाटते आता सुमनची. सुमन कुठे असेल, काय करत असेल? आपण ना एक काम करूया का, अजून भलतीकडे आपण शोध घ्यायचा का? त्याच वेळेला आता अश्विनही म्हणतो की मी माझ्या काही हॉस्पिटल्समध्ये ओळखी आहेत, तिथेसुद्धा काही ॲक्सिडेंट केस वगैरे आली आहे का ह्या सगळ्याचा शोध घेतो. कारण सुमन अजूनही किती काही केल्या भेटत नसते आणि त्यामुळेच ना आता टेन्शन आलेलं असतं की काय करायचं ते. मग आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं रविराज पुन्हा एकदा त्याला म्हणत असतात की बघ, मी तुला सांगतोय शेवटचं बोल, म्हणजे तुला माहिती असेल ना तर तू सांगून टाक मला, पण नंतर जर कळलं ना मला की या सगळ्याच्या मागे तूच आहेस तर बघ मग मी तुला सोडत नसतो. मग आतासुद्धा नागराज हा खोटंच बोलत असतो. नागराज म्हणत असतो की अरे दादा, मी सांगतोय ना, मी खरंच काही केलं नाही आहे, असं का करतोयस तू? अरे माझ्याच बायकोला मी गायब का करू? असं का वाटतंय रे तुम्हाला? मी माझ्या बायकोला इतका त्रास देईन असं? अरे या सगळ्या गोष्टी तू आधीही केल्यास ना, मग तुझ्यावर कसा आणि कोण विश्वास ठेवणार? त्यामुळे तुझ्यावर विश्वास आम्हाला बिलकुलही नाही आहे, असं देखील आता प्रॉपरली ती लोक बोलतात. तर दुसरीकडे मात्र आता आपण आपल्या बेसिसवर शोधायचं का, पोलीस कंप्लेंट करायची, पण पोलीस कंप्लेंट 24 तासानंतरच होईल, मॉर्निंगला होईल उद्या सकाळी, असं अर्जुन म्हणतो. पण मी माझ्या पर्सनल लेवलवर सावंत इन्स्पेक्टरला कॉल केला आहे आणि त्यांना सुमन काकूंचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यासोबत त्यांचा फोटोही पाठवला आहे, जेणेकरून सुमन काकूंना लवकरात लवकर शोधता येईल. कारण सुमन काकूंना शोधणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बोललं जातं. इकडे आता कल्पना बोलत असते की जा अस्मिता, तुला या सगळ्याचा त्रास होत असेल, जाऊन तू झोप. पण आता अस्मिता म्हणत असते की नाही, हे सगळं भयंकर प्रकार आहे, मला काही झोप लागणार नाही जोपर्यंत सुमन काकू आपल्याला सापडत नाही. कारण हे सगळं जे काही घडतंय ना, ते इतकं विचित्र घडतंय ना की ते शब्दातही मांडता येणार नाही, एवढं विचित्र. पण आता या सगळ्यातून काय करायचं आहे, आपल्याला मार्ग तर काढावे लागणार आहेत ना. मग आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमाला सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही आता रात्र झाली आहे, कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, म्हणजे कसं आपल्याला व्यवस्थितपणे लक्षही देता येईल ना की ते कुठे गेले आहेत, काय करत आहेत या गोष्टींवर. आणि त्याचसोबत जर सुमन काकू भेटल्या तर इथेच आपल्याला सगळ्यांना समजेल, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि त्याचसोबत आता इकडे नागराज हा तिकडनं हळूच पळ काढायचा प्रयत्न करत असतो, पण नागराजला तिथून आता कुठेही कोणी जाऊ देत नाही. रविराज त्याला म्हणतात की ए, तू कुठे चालला आहेस? आता तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. मग आता नागराजचं टेन्शन आता वाढत चाललेलं असतं, कारण नागराजला आता कळून चुकलेलं होतं की आपल्याला बाहेरही पडता येणार नाही. आता नागराजला अजूनच टेन्शन येतं. नागराज अक्षरशः डोक्याला हात लावतो आणि त्याला आता सगळ्याच गोष्टी समजत नसतात की कोणत्या लेवलला कशा हँडल करायच्या त्या. कारण आता रविराज सरळ सांगतात की तुला कुठेही बाहेर जाता येणार नाही, तुला इथेच थांबावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर इकडे आता सायलीही थांबलेली असते आणि सायली आता त्या वेळी विचार करते. सायली म्हणत असते की या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या योग्य आहेत का? म्हणजेच ना आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या बरोबर मला वाटत नाही आहेत करून. कारण ना हे दाखवत आहेत आमच्यासमोर की त्यांना टेन्शन आहे सुमन काकूंचं, पण ते उगाचही दाखवत असतील. मग आता अर्जुन आणि त्याचसोबत इकडे रविराज जे आहेत ते आपल्या परीने सुमनला शोधायचा प्रयत्न करतात. आता रविराजही म्हणतात की मी एक सावंतांना कॉल करतो, माझ्या बेसवर त्यांनाही सांगतो की थोडं पर्सनली याकडे लक्ष द्या, म्हणजे कसं या सगळ्या गोष्टीकडे ते बारकाईने लक्ष देतील, असं देखील रविराज आता सांगू लागतात. आता मात्र सुमन अजूनही सापडलेली नसते, पण आता सुमन सापडली नाही आहे म्हणून आपण तात्काळात असंच रात्रभर थांबायचं आहे का? चल प्रतिमा, तू झोपायला चल. प्रतिमा म्हणते की मला ना बिलकुलही झोप लागणार नाही आहे, मला ना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, मला कळत नाही आहे की आता काय करायचं ते. असं देखील आता म्हटलं जातं. अरे सगळं ठीक आहे, पण आपण काही आता जागरण करत बसायचे आहे का? यांनी शरीराला त्रास होईल. आता सायलीही सांगत असली मात त्याचा आराम कर, कारण जास्त असाच विचार करत राहिला तर तुमच्या आरोग्याला या सगळ्याचा धोका होऊ शकतो, नको करू एवढी काळजी, आम्ही आहोत ना, आम्ही बघतो. इकडे मात्र प्रियाला संशय येत असतो. प्रियाला कळून चुकलेलं असतं की या सगळ्याच्या मागे ना हा नागराजच आहे. जर हा महिपतला गायब करू शकतो, हा माणूस काही करू शकतो, हे सुद्धा आता बरोबर या प्रियाला माहिती होतं. आता नागराजच्या फोनवर महिपतच्या गुंडांचा
फोन आलेला असतो आणि ते महिपतचे गुंड आता मात्र सांगत असतात की काय झालं आहे, अजूनही आम्हाला पैशांचं काय. महिपत सरांना फोन लावत होतो पण महिपत सरांना काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे, म्हणूनच खूप जास्त टेन्शन आलं, कळत नाही आहे की कसं शोधायचं, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला होता. जरा पैशांचं काही होतं आहे का बघा ना. तर नागराज म्हणतो की हो मला कळतं आहे पैशांचं, तुला पैशांची काळजी असेल, पण जरा थांब, थोडा वेळ थांब, मला दे. आता इकडनं नागराजची कोंडी झालेली असते, इकडनं हलताही येत नसतं आणि काही करता येत नसतं. तेवढ्यातच ना प्रिया तिथे येते आणि प्रियाना त्याच्या जखमेवर मीठ चोळू लागते. प्रिया आता त्याला म्हणत असते की काय मग कुठं ठेवलं आहे, खरं खरं सांगा. जे काही आतमध्ये एकदमच दाखवत होतात ना की तुम्हाला या सगळ्या गोष्टी काही वाटत नाही आहे, पण मला माहिती आहे ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा वाटतायत त्या, आणि तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. कारण तुम्ही जर महिपतसारख्या गुंडाला किडनॅप करू शकता तर नक्कीच तुमच्या बायकोलासुद्धा किडनॅप करून ठेवू शकता. त्यामुळे गप गुमान सांगायचं सुमनला कुठे ठेवलं आहे असं देखील आता प्रिया बोलत असते. त्यावर मात्र आता तो प्रियाला म्हणत असतो की तुला मी बोललो आहे ना, मला खरंच माहीत नाही आहे की सुमन कुठे आहे ते. अरे तू बाकीच्यांना फसवू शकतोस ते नागोबा, मला नाही फसवू शकत असं प्रिया त्याला बोलते. त्यावर प्रियाला तो म्हणतो की तुला काय समजायचं आहे ते समज, पण मी नाही सांगणार आहे तुला, आणि मला माहीतच नाही आहे मुळात ती कुठे आहे ते. अरे तुला काही वाटते का, बाहेर इथे मस्त एन्जॉय करतोयस, सिगारेट ओढतोयस असं देखील आता ती बोलत असते. त्यावर मला काही आवड नाही आहे हे सगळं करण्याची, मला ना टेन्शन आलं आहे, माझं आता डोकं काम नाही करत आहे आणि त्याचसाठी ना मी ही सिगारेट घेत आहे. आणि त्याच वेळेला मला जरा सांग ना त्या सुमन काकूला कुठे ठेवले, म्हणजे जेव्हा सगळं काही एकदम नाकातोंडाशी येणार आहे तेव्हाच तू सांगणार आहेस का. मग त्यावेळेला ना मी तुला ना बिलकुलही मदत करणार नाही आहे बघा, त्यावेळेला तुला तुझंच हँडल करावं लागणार. आता एकतर हा चारही बाजूने मेलेला असतो, त्यात आता ही त्याला पिडत असते, त्याला त्रास देत असते आणि त्याला सतवतही असते. त्याला म्हणत असते की तू जर मला काही सांगितलंच नाही तर तू सुद्धा असंच होणार आहे, त्याच्यामुळे गपचूपपणे सांग कुठे ठेवलं आहेस ते. मग आता तो ती सगळ्या आवळतो आणि तिला म्हणतो की मी तिला कुठेही ठेवलेलं नाही आहे, मी तुला सांगितलं आहे ना, तर लक्षात ठेव या गोष्टी असं देखील आता म्हटलं जातं. मग आता प्रिया म्हणते की ठीक आहे तुला नाही सांगायचं आहे ना, पण सुमनला गायब करण्यामागे तुझाच हात आहे हेही मला तितकंच माहिती आहे असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते तरीसुद्धा सुमनचा काहीच पत्ता नसतो. मग सुमन कुठे गेली असेल, काय झालं असेल तिचं, ते ठीक तर असेल ना, या सगळ्याबद्दल रविराजांना काळजी वाटत असते. कारण पहाट झालेली आहे तरीसुद्धा सुमनचा पत्ता नाही. आपण रात्रभर सुमनच्या फोनची म्हणजेच पोलिसांच्या फोनची वाट बघतोय, पण आता मला काळजी वाटते की काय झालं असेल याची. मग आता रविराजांना अर्जुन समजावतो आणि रात्रभर तुझीही जागरण झाली आहे, नाही आता तुला सक्त आरामाची गरज आहे. सिनियर मी माझ्या परीने प्रयत्न करतो आणि तसंही सायली आहेच ना, सायली आणि मी बघतो ना या सगळ्याचं काय करायचं ते. आणि तुला माहिती ना जर इन्स्पेक्टर सावंतचा कॉल आला तर मी माझ्या परीने हँडल करू शकतो ना, मग तू काय इतके सगळ्याचा विचार करतोयस असं देखील आता म्हटलं जातं आणि आता शांत केलं जातं. पण आता रविराजांना सुमनची खूप जास्त काळजी वाटत असते. सुमन रात्रभर गायब झाली आहे, सुमनला आम्ही काल तिथे एकटीला सोडून यायलाच नको होतं, सोबत घेऊन यायला पाहिजे होतं, मग हे सगळं झालंच नसतं असाही विचार ना आता मात्र रविराज करत असतात. पण त्याच वेळेला अर्जुन त्याला समजावत असतो झालेल्या गोष्टींचा विचार करायचा नाही, आता तुम्ही जरा आराम करा, कारण रात्रभर जागरण झाली आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो, मी शोधतो सुमन काकूंना, मग तर झालं ना, आणि सायलीही माझ्यासोबत आहे, मग टेन्शन घेऊ नकोस तू, मला जसं काही कळलं तसं मी तुला लगेच सांगेन या सगळ्याबद्दल असं देखील अर्जुन आता रविराजांना सांगतो. त्यावर रविराजांना सुद्धा ही गोष्ट पटते. मग आता रविराजांना थोडाफार आराम करा असं देखील अर्जुनने सांगितलेलं असतं, कारण आता सायली त्यासोबत अर्जुन रविराज यांनी रात्रभर जागरण केलेली असते. तरीसुद्धा सायली सगळ्यांसाठी आता तेवढ्याच तत्परतेने सकाळी उभी राहिलेली असते, कारण तिलाही माहिती आहे घरात खूप जास्त टेन्शनचं वातावरण आहे. मग तरीही घरात सगळ्यांना भूक लागणार आहे आणि त्यामुळेच ती आता सगळ्यांसाठी नाश्ता करायला किचनमध्ये आलेली आहे. सगळ्यांसाठी नाश्ता करत असतानाच ती आता विमलताईंना म्हणत असते की मी कांदा कापते, तोपर्यंत तुम्ही पोहे वगैरे धुवून घ्या. मग आता कल्पना तिची काळजी करत म्हणत असते की अगं सायली, एक तर रात्रभर तुझी जागरण झाली आहे आणि आता तू सगळ्यांसाठी नाश्ता काय करत बसलीस, थोडा आराम कर जा, मी बघते. नाही मी नाश्ता करून घेते. तसंही अस्मिताताई पहाटे लवकर उठल्या आहेत आणि मग त्यांच्याही नाश्त्याचं सगळं काही बघायला हवं. असं कसं करून चालेल आई, थांबा मी पटकन नाश्त्याचं उरकून घेते, मग पुढचं बघता येईल असं देखील आता सायली सांगू लागते. आणि तेवढ्यातच काही
काही तपास लागतोय का याचा शोध घेत असतात. कारण काल ना हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले होते तरीसुद्धा तिथेही कोणतीही डेड बॉडी वगैरे काही ॲक्सिडेंट केससुद्धा आलेली नव्हती. मग सुमनचं नेमकं काय झालं असेल, सुमन कुठे गेली असेल, हे सगळेच मोठे प्रश्न असतात. आता मात्र प्रतिमा म्हणत असते की माझ्या तर तोंडाखाली एक घासही जाणार नाही आहे, मला काहीच नको आहे, असंही आता तिनं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे ती म्हणते की असं चालणार नाही. तेवढ्यातच रविराज काका येतात आणि रविराज काका आल्यानंतर म्हणतात की काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे का, इन्स्पेक्टर साहेबांचा काही फोन आला आहे का. नाही, अजूनही सावंत इन्स्पेक्टरचा काही फोन नाही, पण आपल्या परीने या सगळ्याचा शोध घेत आहेत. तर इकडे नागराजलाही त्या घरातच बसवलं जातं. नागराजची तर वाट लागलेली असते सगळीकडून, कारण आता नागराजला भीती वाटत असते की पोलिसात त्यांनी लोकांनी कंप्लेंट केली आणि लोकेशन ट्रेस केलं, मोबाईल सापडला, त्या लोकेशनला तर वाट लागू शकते. कारण त्याला असं वाटत होतं की त्याने मोबाईल स्विच ऑफ केला याचा अर्थ लोकेशन सापडणार नाही, पण पोलीस जे आहेत ते म्हणतात ना कानून के हात लंबे होते. अगदी तसंच पोलिसांनी आता पूर्णपणे ती हिस्ट्री शोधून काढलेली असते. ते लोकेशन शोधून काढलेलं असतं की सुमनच्या मोबाईलचं कुठे आहे लास्टचं लोकेशन. त्यामुळे आता इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल येतो आणि सावंत इन्स्पेक्टर आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगत असतात. तर नागराज बाहेर उभं राहून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. त्याला आता भीती वाटत असते आणि त्याला कळत नसतं की आता काय करावं, कारण रविराजांनी सांगितलेलं आहे की तू कुठेही जायचं नाही. मग आता त्याला बाहेर थांबावंच लागणार असतं, म्हणजे त्यांच्याबरोबर. मग आता नागराज निदान त्यांचं बोलणं तरी ऐकत असतो. त्याच वेळेला आता अर्जुनला लोकेशन पाठवलं जातं. अर्जुन, रविराज आणि सायली हे तिघही जण मिळून ते लोकेशन बघत असतात. जेव्हा ते लोकेशन बघितलं जातं तेव्हा ते लोकेशन वेशीजवळचं दिसतं. मग वेशीजवळ ही का गेली असेल, काय झालं असेल इतक्या रात्री या वेशीजवळ जायला. सुमन पण ना खरंच ना नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे. आपल्याला आताच या लोकेशनला पोचायला हवं असं देखील आता त्यांचं डिस्कशन सुरू असतं. या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा मात्र नागराज हे सगळं बघत असतो. मग ही लोक जर वेशीवर गेली तर त्या दिशेला त्यांना ते गॅरेज सापडलं आणि त्या गॅरेजमध्ये महिपत आणि त्याचसोबत हिलासुद्धा मी बांधून ठेवलं आहे. मग आता या सगळ्या गोष्टी जर ह्यांना कळल्या तर काय, मला ना खरंच खूप जास्त टेन्शन येतं आहे. आता काही झालं तरी तिकडनं ना हालचाल तर करायलाच हवी, कुठेतरी या सगळ्या गोष्टी स्टॉप करायला हव्यात, नाहीतर मी सगळीकडनं फसून जाईन जर ही लोक त्या लोकेशनला पोचले ना तर, असाही विचार ना आता मात्र नागराज करत असतो. पण सायली अर्जुन आता बरोबर दोघंही जण चैतन्य हे आता तिकडे जायला निघतात, कारण त्यांनाही आता तिकडे लवकरात लवकर जायचं आहे आणि त्या लोकेशनला पोचायचं आहे. आणि तोपर्यंत ना इकडे आता समजत नसतं म्हणून नागराजही गायब होतो. नागराज आता विचार करतो की इथे जास्त वेळ आपण थांबून उपयोग नाही, आपण इकडनं जाऊया. मग नागराज कुठेतरी गायब झाला ही गोष्टसुद्धा आता घरातल्या सगळ्यांनाच कळलेली असते. हा नागराज कुठे गेला रविराजही आता विचार करतात. पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या गोष्टी विचार करूनही न पटण्यासारख्या आहेत, कारण हा नागराज ना कधीही सुधारणारा माणूस नाही आहे. मग आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्याचसोबत तिकडे मात्र आता सायली अर्जुन त्या लोकेशनला जायचं ठरवतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्या लोकेशनला बरोबर सायली अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबर गेलेले असतात. आणि आता जे महिपतचं गॅरेज आहे ना तिथे आता बाहेर गुंडही नसतात. बहुधा पोलीस बघून ते गुंड तिकडनं पळून गेले असतील आणि म्हणूनच आता सायली अर्जुन त्यांच्या परीने शोधायचा प्रयत्न करतात. तेवढ्यातच ना तिकडनं महिपतचा आवाज येतो. महिपतला नेहमीप्रमाणे सवय आहे ना ओरडायची, तसाच महिपत पुन्हा एकदा ओरडतो, पण आता त्याचं ओरडणं त्यालाच भारी पडणार असतं. पण दुसरीकडे मात्र आता नागराजला भीती वाटत असते आणि म्हणूनच नागराज ना आता या सगळ्यामध्ये मदत घेत असतो, ती म्हणजे प्रियाची. तो म्हणतो की महिपतला हलवायचा आहे आणि मग तू मला मदत करशील का. पण जेव्हा प्रिया त्याला मदत करण्यासाठी बाहेर पडायचा विचार करते त्याच वेळेला पूर्णाचीने तिला थांबवलेलं असतं. पूर्णाची तिला कुठेही जाऊ देत नाही, तिला घरातच बसवते. सायली अर्जुन त्या गॅरेजपर्यंत पोचलेले असतात आणि आता त्या तिकडनं वाकून बघतात. मग आता त्यांना सुमन सापडली असेल का, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.